मी दिलीप आहे. आज मोहोळ शहरामध्ये रस्त्याची बकाल अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत मोहोळ शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते करणं आवश्यक असताना नगर परिषदेनं जाणून बुजून लोकांच्या निदर्शनाला येऊ नये आपण केलेला भ्रष्टाचार म्हणून गावाच्या बाहेरून जात असलेल्या कारंबा शाखा DY2 या कॅनलवरून निरीक्षक पद आणि सेवापद या रस्ता कॅनलच्या दुरुस्तीसाठी ठेवलेला रस्ता ह्या रस्त्यावर नगर परिषदेने परवानगी मागितली की आम्हाला हे रस्ता करण्यासाठी परवानगी द्यावी. त्यांनी विविध प्रकारच्या 10 अटी घालून नगर परिषदेला खडीकरण आणि मुरमीकरण करण्याची परवानगी दिली. परंतु हा रस्ता पूर्णपणे जुनी पाटबंधारे विभागाच्या मालकीचाच राहील अशा पद्धतीचं लेखी कळवलेलं असताना सुद्धा नगर परिषदेनं हा रस्ता करण्याचा घाट घातला. केवळ ठेकेदार आणि अधिकाऱ्याचं कळ पाडलं करण्यासाठी या टेंडर प्रक्रिया त्यांनी राबवली आहे. जवळपास 8 ते 10 कोटी रुपयाचं हे काम कोकणे वस्तीपासून ते घाटलेच्या हद्दीपर्यंत हा डांबरीकरणाचं काम पूर्ण होत आलेलं आहे. वास्तविक नगर परिषदेला खडीकरण आणि मुरमीकरणाची परवानगी दिली होती, तरी पण नगर परिषदेचे अभियंता गणेश बागर यांनी टेंडर प्रक्रिया डांबरीकरणाची राबवली. त्याला वर्क ऑर्डर ठेकेदाराला डांबरीकरणाची दिली. मग डांबरीकरणासाठी परवानगी नसताना सुद्धा एक जबाबदार अधिकारी नगर परिषदेला टेंडर प्रक्रिया डांबरीकरणाची कशी काय राबवू शकतो. आणि 2 तारखेला 30 तारखेच्या पत्र 2 तारखेला नगर परिषदेला पाटबंधारे विभागाने दिलं की चालू असलेलं डांबरीकरणाचं काम थोडी थांबवण्यात यावं. पण 2 तारखेच्या नंतर आज तागायत त्यांनी काम थांबवलेलं नाही. उलट पक्षी नगर परिषदेचे अभियंता मला शिवनी कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नाही, त्यामुळे मी हे काम थांबवलेलं नाही. मात्र पाटबंधारे विभागाने ज्याच्या हद्दीत हा रस्ता होतो त्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवण्याचा आदेश दिले असताना सुद्धा बागर केवळ पैसे उचलण्याच्या उद्देशाने ठेकेदार आणि स्वतःला आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने हे काम थांबवायला तयार नाही. त्यातून उघड स्पष्टपणे भ्रष्टाचार आणि पैसे खाणे हा एकमेव उद्देश आहे. जनतेची सेवा किंवा जनतेच्या हितासाठी हा रस्ता नसून या रस्त्यावरून केवळ चोरटी वाहतूक आणि दारूची चोरटी वाहतूक करण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरेल. भविष्यात या रस्त्यावरून जर वाहतूक वाढली तर हा रस्ता काही ठिकाणी कमीत कमी 10 फूट खोल कॅनल असल्यामुळे आणि काही ठिकाणी 30 ते 40 फूट खोली कॅनलच्या असल्यामुळे रात्रीच्या वेळी जर एखादं वाहन अपघातात घसरून जर कॅनलमध्ये जाऊन पडलं आणि यात कोणाची जीवितहानी झाली तर नगर परिषद याला जबाबदार आहे का पाटबंधारे विभाग याला जबाबदार आहे. याची भविष्यात अशा जीवितहानी झाली तर याला कोण जबाबदार राहणार आहे असा आमचा प्रश्न आहे. म्हणून या बेकायदेशीरपणे केलेल्या डांबरीकरण कामाची चौकशी होऊन आणि